नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीत घरच्या घरी आज आपण श्रीखंड बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे। आपल्याला पांढराच कलरचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 वाट्या दही घेतलेला आहे। आता आपण हे घट्ट त्याला पिळून एक पोटली अशी बांधून घ्यायची आहे। आपल्याला जेवढं प्रेस करता येईल तेवढं पाणी जेवढं निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे। आता आपण ही पोटली जी आहे ना बांधलेली ती आपण उंच ठिकाणी तिला रात्रभर अशी टांगून ठेवायची आहे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते थेंब थेंब असं निघून जाईल। तुम्ही नळाला सुद्धा अडकवू शकता किंवा उंच ठिकाण असेल त्या ठिकाणी अडकवून सुद्धा ठेवू शकता। तर हे रात्रभर मी नळाला अडकवून ठेवलेलं होतं। हे पहा, त्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे। आता आपला चक्का तयार झालेला आहे। हे पहा, आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता चक्का आपला पूर्ण काढून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। मी ते पिठी साखर घेणार आहे। याच्यामध्ये 4 ते 5 चमचे टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे, तुम्हाला किती गोड किती कमी लागते त्याच्यावरती आहे। तर मिक्स करून घेते। आता इथे मी केशर इलायची सिरप घेत आहे। तुम्ही इलायची पावडर टाकली तरी पण चालेल। मिक्स करून घ्यायचं आहे। आणखीन थोडं टाकते मी। आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत बारीक, ते याच्यामध्ये टाकायचे। मिक्स करून घेऊया। छान असं आपलं घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत कुणीही बनवू शकेल अशा पद्धतीने मी श्रीखंड करून दाखवलेला आहे। कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। आता आपण याच्यावरती काजू बदाम वरून टाकायचं आहे। छान लागतं।